काय राहतं? नमस्कार. आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटकच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं. या आंदोलनामध्ये अर्धवेळ परिचारिका असतील, आशा वर्कर्स असतील, या मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून या आशा वर्कर्स असतील, अर्धवेळ परिचारिका असतील, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्यांच्या ज्या काही सरकारकडून मागण्या आहेत, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे, मानधन वेळेवरती खात्यावरती जमा झालं पाहिजे, ऑनलाईन सेवेची जी सक्ती केली जाते ती करण्यात येऊ नये, अशा असंख्य मागण्यांच्या बाबत आज या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येतं. हे जेल भरो आंदोलन आज या ठिकाणी पार पडलं. या आंदोलनाचे जे नेतृत्व करणारे होते कॉम्रेड उमेश देशमुख असतील, कॉम्रेड हनुमंत कोळे असतील, मीना कोळे आहेत, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं आहे. आणि उर्वरित ज्या आशा वर्कर्स आहेत, अर्धवेळ परिचारिका आहेत, या कर्मचारी महिला आहेत, या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आहेत. आपल्याबरोबर काही अर्धवेळ परिचारिका आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, नक्की काय मागण्या आता तुमच्या राहणार आहेत? कारण मानधनाची मुख्य मागणी तुमची राहिलेली आहे. आम्ही 1995 पासून कार्यरत आहे. आम्ही सिस्टरांच्या मदतनीस म्हणून काम करतो. आमची ड्युटी फक्त 5 तासाची आहे, पण आम्हाला कंप्लेट 10 तास ड्युटी करायला लागते. आमचं आत्ताचं सध्याचं मानधन 3000 आहे. आत्ताच्या ह्याच्यात GR 6000चा काढला, पण तो GR ही आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. हे सरकार आमची कुठलीही मागणी आतापर्यंत पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता आम्ही तीव्र आंदोलन करणार असं या सरकारला इशारा देत आहे. 6 महिने झाले आमच्या बायकांचे पगार नाहीत. आमच्या बायकांनी काय करायचं असा प्रश्न आम्ही आता शासनाला विचारत आहे. भाजी घ्यायला गेली तर 20 रुपयाला आहे. आम्हाला 3000 म्हणजे पर डे 100 रुपये पडते. आमच्या बायकांनी काय करायचं? ह्याच्यावर शासनाने काय तर आम्हाला उपाय काढला पाहिजे. काय पर्याय आहे सांगा बघू. आम्हाला किमान वेतन दिलं पाहिजे. आमची 4 तासाची ड्युटी आहे, पण 10 तास आम्हाला ड्युटी करायला लागते. बायका दिवस रात्र ऑपरेशन कॅम्प असला बायकांनी जायचं, डिलेव्हरी असली बायकांनी जायचं. जेवढे सिस्टर काय करत नाही तेवढे आमच्या बायका करतायत. आणि आम्हाला काय मानधन GR आलाय, पण हातात दिलेला नाही. 6000चा अजून हातातच आला नाही. फक्त मान्य केलाय, GR केलाय मान्य, पण 6000 पण आम्हाला दिलं नाही अजून त्यांनी. सरकारला इशारा, आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर असंच आम्ही तीव्र आंदोलन करत राहणार. नक्कीच या निमित्तानं जे 6000 रुपयांचं मानधन मिळावं अशी मागणी आहे, ती तो GR निघूनही तो अंमलबजावणी त्याची अजून झालेली नाही. ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी अर्धवेळ परिचारकांची झालेली. आपल्याबरोबर काही आशा वर्कर्स आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, काय मागण्या नक्की राहिलेल्या आहेत? कारण मानधन असेल, यासाठी अनेक दिवसांपासून तुम्ही सरकारशी लढताय. नमस्कार, मी आशा स्वयंसेविका शेगाव PSC मधून बोलते. आज जेल भरो आंदोलनासाठी आम्ही इथं सगळ्या सांगली कलेक्टर ऑफिसजवळ सगळ्या जमा झालो आहे. पण आज आमचा सरकारला मेन उद्देश आहे की आशा व गटप्रवर्तकांना किमान 30,000 रुपये वेतन पाहिजे. आणि आशा व गटप्रवर्तकांना आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि 4 श्रम सहित कायदा रद्द झाला पाहिजे, हे पण प्रमुख आमचं मागणी आहे. आणि आशा व गटप्रवर्तकांना PF योजना ही पण लागू झाली पाहिजे, ह्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि मेन म्हणजे आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आम्ही 15-16 वर्ष झालं आम्ही ह्या कामामध्ये आहे.
आम्ही सुरुवातीला 300-100 रुपयेवरून म्हणजे काम केलंय. आता एवढं शासन आम्हाला 10 वर्ष झाल्यानंतर परमनंट काम केलं जातंय. 10 वर्ष शासकीय सेवेत काम केल्यानंतर परमनंट केलं जातंय हे ऐकून माहित आहे. परंतु आज आम्ही 16 वर्ष केलं तरी सरकार का विचार करत नाही याबद्दल, हे आम्ही सरकारला जाब विचारतोय. आज का आम्ही म्हणजे एवढे दिवस काम करून आम्हाला सरकार का दुर्लक्ष करतंय, का म्हणजे आम्ही पूर्ण तळागाळात खेडोपाडी रस्त्यानं आज पावसाळ्यात तुम्ही ह्याला ग्रामीण भागात तुम्ही ओढ्या नाल्यातनं जाऊन बघा तुम्ही कसं असतंय जाणं, कसं असते फिरती, कसं असते काय. सरकारला रस्त्यावर उतारून आमच्याशी बोलल्याशिवाय हे सगळं दिसणार नाहीये. मेन म्हणजे तिथं गेल्याशिवाय ती कळणार नाही. आमचा काट्याकुटातनं मार्ग रोज फिरणं, रोज आम्हाला 20 घरांना व्हिजिट आहे, ते व्हिजिट करताना होणारा हाल, ऊन वारा पाऊस ह्याच्याशी आमची झुंज असते. हे बघायला सरकार काय तिथं रस्त्यावर येत नाही. पण आम्हाला देणारं मानधन देताना का सर कुचराई केलं जाते सरकार, हे आम्हाला सरकारला दाब देऊन विचारायचं आहे. ऑनलाईन कामांची पण सक्ती हो. आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड आम्ही कमीत कमी 2021-22 पासून त्याचं कार्ड काढले. रात्री 11 10 वाजेपर्यंत कॅम्प घेतले. परंतु आम्हाला एका कार्ड मागं 10 रुपये असं सांगण्यात आलं. पण आज अखेर 1ही रुपया आम्हाला सरकारनं दिलेला नाही. का आम्ही काढायचं, सरकारचा पदरचा बॅलन्स टाकायचा, मिळालेल्या पैशातून ते 1ही रुपया नाही आहे. प्रत्येकाचं आयुष्यमान कार्ड काढलं, लाभार्थ्यांचा आम्हाला कॉल येतात, त्यांनी आम्ही 5 लाखापर्यंत दवाखाना मोफत म्हणून सांगितलोय. आणि दवाखान्यात आल्यानंतर त्यांना कुठं सोयी मिळत नाही. ते जाब आम्हाला विचारतात, तुम्ही 5 लाखापर्यंत काढलं म्हणताना आम्हाला का लाभ मिळत नाही म्हणून. ह्याला देण्यासारखं एवढी आशा सक्षम आहे का, हे पण सरकारला विचारायचं आहे. करायचं आहे तुम्ही काढले योजना तर पूर्ण सगळ्या दवाखान्यातनं त्यांचं ह्यांना लाभ मिळायला पाहिजे. आणि लाभार्थी मग आम्हाला देणार आम्ही कुठल्या तोंडानं, पूर्ण माहिती नसल्याशिवाय आम्ही त्या लाभार्थ्यांना काय तोंड देणार, हे पण आहे. या निमित्तानं सरकारला आमचा हाच इशारा असेल की सरकारने आम्हाला 1 ते 5 तारखेपर्यंत आमचं नियमित वेतन दिलंच पाहिजे आणि आमचं शासकीय सेवेमध्ये आम्हाला सामावून घेतलंच पाहिजे. आणि ऑनलाईन कामाची सक्ती आमचं पूर्णपणे बंद केली पाहिजे आणि आम्हाला पेन्शन सुविधा पण मिळायला पाहिजे. नक्कीच या निमित्तानं आशा वर्करचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. जे मानधन मिळतंय ते 1 ते 5 तारखेच्या दरम्यान हे दर महिन्याला नियमितपणे मिळालं पाहिजे. यासह ऑनलाईन कामांची जी सक्ती शासनाकडून केली जाते, अशा ऑनलाईन कामांची सक्ती करण्यात येऊ नये अशा तऱ्हेची मागणी या आशा वर्कर्स असतील किंवा अर्धवेळ परिचारक असतील यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये शासनानं जर या मागण्या मान्य न केल्यास इथून पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेची तीव्र आंदोलनं करण्यात येतील अशा तऱ्हेचा इशाराही या महिला कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.